गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकमध्ये सध्या चाललंय तरी काय? शिक्षणासाठी विद्यार्थी हे नाशिकमध्ये स्थलांतरित होत असतात, परंतु शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा भलताच प्रकार समोर आलाय। 21व्या शतकात महिला पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून चालत असल्याचं म्हटलं जातं। आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिला पुरुषांसोबत दिसत नाही। तथापि एकीकडे ही सकारात्मक गोष्ट आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारीसारख्या क्षेत्रातही महिलांची संख्या वाढत आहे। धक्कादायक बाब म्हणजे आजकाल महिला अशा गुन्ह्यांमध्येही पकडल्या जाते ज्यामध्ये पूर्वी फक्त पुरुषांनाच आरोपी केलं जायचं। नाशिकमध्येच असाच एक प्रकार उघडकीस आलाय। येथे पोलिसांनी ट्रक चालकांना लुटणाऱ्या मुलींच्या टोळीला अटक केली आहे। नाशिक रोड पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला असून 2 मुलांचे वेश घेऊन ट्रक चालकांना लुटत असत आणि त्यांच्या 3 मित्रांसह टोळी तयार करत असत। जेव्हा त्यांनी अशाच एका ट्रक चालकाला लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रक चालकाने 112 हेल्पलाईनवर फोन करून मदत मागितली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचली। तथापि आरोपी पळून गेल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि दोन्ही तरुणींना पकडले। मात्र यावेळी अंधाराचा फायदा घेत चोरीच्या उद्देशाने त्यांच्यासोबत आलेले आणखी 3 जण रिक्षातून पळून जाण्यास यशस्वी ठरले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक केलेल्या संशयित आरोपी महिलांचे नावे निकिता आव्हाड आणि कोमल आढाव अशी आहेत। पहाटे 4 वाजता पुणे रोडवरील गुप्त हॉस्पिटल समोर कंटेनरचा चालक रामनिवास रमा याला रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आलं आणि त्याच्या डाव्या हातावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला। जीव धोक्यात घालून ट्रक चालकाने खिशातून 5000 रुपये आणि स्कॅनरवर 1000 रुपये घेऊन पळ काढला। त्याने 112 हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी फोन केला। सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि पथक काही वेळातच घटनास्थळी पोहोचले। दरोडेखोर पुणे रोडकडे जात असल्याची माहिती मिळताच पथकाने शोध सुरू केला। एक संशयास्पद रिक्षा दिसताच ती थांबवण्यात आली। दरम्यान संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला। पथकाने घटनास्थळी 2 तरुणांना पकडले। चौकशी दरम्यान दोन्ही मुली असल्याचं आढळून आलं। निकिता आव्हाड आणि कोमल आढाव राहणार जेल रोड अशी त्यांची नावे, तर प्रेम धाटे, धीरज धाटे, शुभम आहेर उर्फ राठोड हे फरार झाले असे नाशिकचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले। या 5 जणांसोबत आणखी कोणी काम करत आहे का, अशा आणखी टोळ्या आहेत का, पोलीस सध्या याचा तपास करीत आहेत। एस मराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।